मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले आहेत। सातारा झेडपीचं जे काही प्रकरण घडलंय हे समन्वयानं सोडवण्यासाठी बावनकुळे शिष्टाई करतायत। एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याच्या नंतर आता चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेत। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत। अभिषेक, आता बावनकुळेंची शिष्टाई फळाला येणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण समन्वय साधला जातोय त्यांच्याकडून। आपण अनेकदा पाहिलं आहे की अशा प्रकारचे जेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये वाद होतात तेव्हा चंद्रशेखर बावनकुळे हे आपल्याला मध्यस्थी करताना पाहायला मिळतात। त्याच प्रकारची मध्यस्थी आपल्याला म्हणावी लागणार आहे। एकूणच मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये आत्ताच मंत्री उदय सामंत असतील, दादा भुसे असतील किंवा इतर मंत्री आणि आमदार हे आत्ता पोहोचलेले आहेत आणि एकूणच चंद्रशेखर बावनकुळे हे आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतलेली आहे, त्यांच्या भेटीला गेलेले होते आणि त्यानंतर आता एकूणच निरोप घेऊन ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये पोहोचलेले आहेत। त्यामुळे एकूण या संदर्भात कशा पद्धतीनं सगळं हे वातावरण आता सध्याला आपल्याला महायुतीमध्ये तापताना दिसतं आहे, ते कुठेतरी शांत करण्याचा प्रयत्न हे चंद्रशेखर बावनकुळे करतायत का आणि त्यांच्या शिष्टाईला यश येते का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र प्रामुख्यानं पाहायचं तर मुख्यमंत्री हे देखील आपल्याला कुठेतरी या सगळ्या प्रकरणामध्ये चिडलेले दिसत आहेत। ज्या प्रकारे नियम धाब्यावर बसवत निलंबन झालेलं आहे, कुठेही चौकशी नाही झालेली आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं एखाद्या पोलीस अधीक्षकाचं किंवा IPS ऑफिसरचं निलंबन होणं हे देखील चुकीचं असल्याचं मत देखील आपल्याला सूत्रांच्या हवालानं कळतं आणि त्यामुळेच या सगळ्या प्रकरणामध्ये नाराजी जी आहे ती देखील मुख्यमंत्र्यांची समोर उघड होताना दिसते आहे। प्रामुख्यानं आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जी चंद्रशेखर बावनकुळे यांची बैठक झालेली आहे त्यानंतर नेमकं काय चर्चा ही मुख्यमंत्र्यांसोबत होते हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।